या पावसा पाण्याच्या दरम्यान आमच्या मनात आलं की कुठे तर फिरायला जाऊ। मग काय बॅग पॅकिंग केली, गाडीचा स्टार्टर मारला आणि आपण सरळ निघालो किल्ले जीवधनकडे। आता आम्ही किल्ल्यावर जायला चालू केलंय। हे बघा सगळ्यांना बोलवायचं चालू आहे। कसला धबधबा आहे हा, गारगार पाणी। किल्ल्यावर जाण्यासाठी या जंगलातून जायला लागते। बघा बरं कसलं आहे जंगल हे। काय सपोर्टला इथे पाऊस चालू आहे त्यात आणि हे पायऱ्या चढायला लागणार आहेत आम्हाला मोठमोठ्या। आता इथल्या पायऱ्या ढासळल्या आहेत, आम्हाला वर जाण्यासाठी आता दोरीच्या मदतीने वर जाणार लागणार आहे। त्यात आणि धुके आलेले आहेत, खाली बघितलं तर दरी आहे, पाय सटला की डायरेक्ट वर। आता आम्ही रस्ते चढून वर आलेलो आहे आणि हा दरवाजा आहे बघा, पहिला दरवाजा। कल्याण दरवाजा आहे हा आमचा 57 वर्षाचा पूर्ण किल्ला चढवण्यात आलेला आहे आणि हा कल्याण दरवाज्यात आलेला आहे। इथून पुढे झालेली इच्छा आहे अजून पण। आता आम्ही दरवाजातून वर आलेलो आहे आणि ते रिव्हर्स वॉटरफॉल आहे। पाणी खाली आलं की वाऱ्याच्या वाऱ्याने ते वर येतं, नैसर्गिक शॉवर। आता आम्ही आलो आहे धान्याच्या कोठारामध्ये। आज एवढे पैसे खर्चून, एवढं केमिकल वापरून, एवढे मोठे मोठे स्लॅब टाकले जातात, पूल बांधले जातात, ते बिल्डिंग करतात। पण हे शिवरायांनी बांधलेलं 300 वर्षापूर्वीचं धान्याचं कोठार, इथं कुठेही एक थेंब आलेला नाहीये। पूर्ण कोरडं आहे, खाली दाखवा, पूर्ण कोरडं आहे आणि पूर्ण पावसात आम्ही भिजलेलो आहे। आता पाऊस कोसळत आहे आणि इथं आज धान्याच्या कोठारात एक थेंबही कुठं ठिपूस आले नाही, पूर्ण कोरडं आहे, एक कुठेही थेंब नाहीये। शेवट आम्ही आलोच बघा, आम्ही गडाच्या पाक शेवटच्या टोकावर आलो आहे आणि आमच्या मंडळीतून किती आनंद झालेला आहे पहा। या काकांना मानलंच पाहिजे, आपल्यापेक्षा किती वर्षांनी मोठे असून त्यांचा तर वय झाले तरी सुद्धा ते किल्ले चढले आणि शेवटी आनंद घेत आहेत। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। भेटू लवकर पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।